खूप दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे कारण आज ॲक्च्युली शेवभाजी केलेली होती. मग विचार केला की चला आपण पटकन कणी एकदम सगळ्यांचं जरा सगळं मूड एकदम फ्रेश करू. तर त्यासाठी मग म्हटलं की चला पोस्टही करू, कारण खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे. त्यामुळे एकदम सगळे फ्रेश होतील आणि इथून पुढचे सगळे ब्लॉग्स किंवा सगळे व्हिडिओज हे बघतील. सो चला नमस्कार. आणि आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. साहित्य तर आता सगळ्यांना मी सांगणारच आहे. तर पहिला असेल कांदा, जो तुम्हाला रडवणार नाही आहे कारण त्याला पटकन परतणार आहोत आपण. त्यामुळे रेसिपीसाठी जे जे काही सांगेन तर ते नक्कीच नोट डाऊन करून घ्या, कारण परफेक्ट रेसिपी आहे आणि जास्त काही मसाला नाही आहे. म्हणजे शेवभाजी मसालासुद्धा बाजारामध्ये मिळून जातो, पण ते काही यूज करणार नाही आहे. जसं आपल्या घरी रेग्युलर असतं ना, त्या पद्धतीनेच आपण शेवभाजी करणार आहोत. परफेक्ट रेसिपी आहे आणि तुम्हाला ही खरंच खूप छान वाटेलसुद्धा, टेस्टीसुद्धा लागेल. सो कांदा आपण घेतलेला आहे. तर माझ्याकडे ॲक्च्युली खूप लहान लहान कांदा होते, म्हणून मी इथं 4-5 घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे घेतला तरी काही हरकत नाही आहे. टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे, जो थोडासा हट्टी असतो पण मसाला छान विरघळतो. आलं लसूण घ्यायचं आहे, आपल्याला घरची नॅचरल परफ्यूम आपण म्हणू शकतो त्याला. आणि आपला शेव, जे भाजीची आपली आजची हिरोईन आहे भाजी, नाही तर ती शेव म्हणजेच आपण खाऊनसुद्धा आपण टाकू शकतो. तर हे असं आहे. तर ॲक्च्युली मी काय केलेलं आहे की टोमॅटो घेतलेला आहे आणि तो टोमॅटो मी डायरेक्ट काहीच नाही, फक्त मिक्सरमध्ये घालून ना की त्याची मी प्युरी तयार करून घेत आहे. आणि जेव्हा आपण परततो ना तर त्यावेळेला छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचेल. आणि ॲक्च्युली कसं असतं की मी जे काही रेसिपी करत असते ना, ते शॉर्टकट आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी बनवण्याचा प्रयत्न करते. कारण कसं असतं की खूप घाई गडबड असते सगळ्यांची, त्यामुळे कमी वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करा, कारण खूप कमी वेळामध्ये तुमची भाजी होते. आणि इन केस जर तुमच्याकडे भाजीला घरामध्ये काही नसेल तरीही तुम्ही ही भाजी करू शकता, पण घरात शेव तेवढंच हवं. कारण कांदा, टोमॅटो वगैरे हे बाकीचे जिन्नस आपल्या घरी असतात. फक्त शेव बारीक किंवा मोठे, थोडं बारीक नाही आहे, मोठे थोडे असलं की मग हा आपला काही भाजीला नसलं ना तरी पण होऊन जातं. तर ॲक्च्युली चला आता पटकन हे प्युरी पहिल्यांदा करून घेते आणि मग बाकीचे तुम्हाला मी जे काही जिन्नस घ्यायचे आहेत ना तर ते पहिला तुम्हाला दाखवते आणि मग आपण रेसिपीकडे बघू. तर इथे मी हे 1 वाटी शेव घेतलेले आहे आणि नंतर जिरं आणि धणेपूड घेतलेलं आहे. आणि मी ॲक्च्युली भाजीसाठी जे काही माझं खोबरं वाटण तयार असताना घरी, तर तेच घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि खोबरं आहे, नंतर दालचिनी घेतलेलं आहे, लवंग आहे, तमालपत्र आहे आणि थोडासा गरम मसाला. आणि ही आपण प्युरी करून घेतलेली आहे ती, आणि कांदा. तर हे एवढे जिन्नस आहेत. आणि नंतर हळद, चटणी, मोहरी हे वगैरे तर आपले नॉर्मली घरात असतात, त्यामुळे मी ते साईडला काही एक्स्ट्रा काढून घेतलेले नाही आहे. सो रेसिपी बघा. रेसिपी बघितल्यावर तुम्हाला सगळ्यांना एकदम छानसुद्धा वाटेल आणि सुगंध आपला काय दरवळतो घरामध्ये. हा हा. आज ना आपल्या किचनमध्ये सुगंध पसरवणारा स्वाद आहे, सो महाराष्ट्रीयन शेवभाजीचा. तर चला आता पटकन करू. गॅस तरी ऑन केले आणि नंतर ना ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. अंदाजे 2 ते 3 चमचे तुम्ही घालू शकता. शेवभाजीला मोस्टली थोडंसं जास्त तेल वापरतात, बट इथं आपण खूप जास्त वापरत नाही, थोडंसं कमीच घालते. तर ॲक्च्युली इथं असं झालं की मी ट्रायपॉडला सेट करून ठेवलेला होता कॅमेरा, बट ट्रायपॉडमधून ते सारखं पडत होतं. मग म्हटलं की चला नको पडायला सारखं, कारण परत कढईमध्ये पडण्यापेक्षा असं वाटलं की म्हणून मी एका हातामध्ये मोबाईल पकडलं आणि एका हातामध्ये मी रेसिपी शूट करते. अशी काहीतरी स्ट्रगल असते पाठीमागं थोडी, बट ठीक आहे, आपण ट्रायपॉड दुसरं बघू. तोपर्यंत आपल्याला भाजीला लेट नको व्हायला. सो हे सगळं मी पहिल्यांदा तेल गरम झाल्यावर खडे मसाले टाकले, नंतर मोहरी आणि नंतर जिरं टाकलं आणि नंतर थोडंसं हळद टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर मग आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे कांदा. आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर ॲक्च्युली काय होतं माहिती आहे काय, जर गोल्डन ब्राऊन झालं नाही किंवा छान परतलं नाही आणि त्याच्यानंतर जर आपण टोमॅटो टाकला तर तो कांद्याचा कच्चापणा राहून जातो. आता मोस्टली कसं असतं की प्रत्येक भागामध्ये शेवची भाजी वेगळी केली जाते आणि ॲक्च्युली कांद्याची प्युरीसुद्धा करतात आणि मग नंतरसुद्धा टाकतात. तसंही चालतं, बट आपल्याला झटपट करायचं आहे, त्यामुळे मी म्हटलं जास्त भाजून परत त्याची प्युरी करण्यापेक्षा एकदम सिंपल, स्वीट आणि एकदम स्वादिष्ट रेसिपी दाखवते. सो नंतर गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी खोबरं 2 चमचे घेतलेलं आहे, ज्या खोबऱ्यामध्ये लसूणसुद्धा आहे, जे मी वाटण आपल्या भाजीसाठी रेग्युलर लागतं. त्यामुळे मी 15 दिवसाची तयारी जेव्हा करून ठेवत असते ना, तर तेव्हा ते करून ठेवलेलं होतं, तर तेच मी घातलेलं आहे. नंतर ह्यामध्ये कच्च्या टोमॅटोची प्युरी आहे ही. सो हे आपल्याला टोमॅटो जे काही आपण आता प्युरी घातलेलं आहे तो ते शिजायचं आहे.
त्यामुळे थोडासा आपल्याला वेळ लागेल. तर पटकन शिजण्यासाठी आपल्याला एक छोटी टिप म्हणजे की इथं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर काय होतं की जे काही जिन्नस असतं ते पटकन शिजलं जातं आणि तेल सुटीसपर्यंत थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यावर मीठ घातलं ना की तर पटकन शिजतं, त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि दुसरी गोष्ट आपल्या गॅससुद्धा बचत होते. बरं चला, ॲक्च्युली इथे व्हिडिओ घ्यायचा राहून गेला, बट नंतर लक्षात आलं की अरे बाकीचे जिन्नस घातल्यावरती मग आपण व्हिडिओ चालू केला. सो ह्यामध्ये मी घातलेलं आहे हळद घातलेलं आहे, धणेपूड घातलेला आहे आणि जिरेपूड घातलेलं आहे. इतकंच आहे, जास्त काही नाही आहे. आणि गरम मसाला घातलेला आहे. सो हे सगळी मसाला घालून की आपल्याला अजून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे, म्हणजेच तिखट घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा घरातले जशी तिखट असते तर त्या पद्धतीने घालून बघा. तर इथे मी बॅडगी मिरची जे आपलं कलर सुटतं ना तर ते थोडं घातलेलं आहे आणि आपली लाल चटणीसुद्धा घातलेली आहे. सो त्यामुळे कलरसुद्धा छान होतो आणि टेस्ट चवसुद्धा आहा काय वेगळाच होतो. आता ॲक्च्युली मला एक थोडंसं सवय आहे की एकदम थोडंसंच की बेसनपीठ टाकायचं, त्यामुळे ह्यामध्ये थोडंसंच बेसनपीठ टाकलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही जर नाही टाकायचं असेल तरीही टाकू शकता. आणि आता हे मसाला खाली करपू नये किंवा खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालून ते शिजू द्यायचं आहे. आता ॲक्च्युली खूप शिजलेलं आहे तसं बघायला गेलं तरी, त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही गरम पाणी घातला तरी काही हरकत नाही, अतिउत्तम. जर नाही गरम पाणी करायला वेळ मिळाला तरी थंड पाणी घाला तुम्ही. थंड पाणी घातल्यावरती नंतर आपल्याला हे थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि मग शिजल्यावर आपल्याला कोथिंबीर ह्यामध्ये घालायचं आहे. वरून थोडी कोथिंबीर, कसला मस्त असा झणझणीत सुगंध आणि अगदी सोपी शेवभाजी आपली तयार झालेली आहे. आणि अजून एक छोटीशी टिप सांगते, जेव्हा आपल्याला शेव घालायचं आहे तर ॲक्च्युली गॅस बंद करायच्या आधी 1 मिनिट आधी आपल्याला फक्त शेव घालायचं आहे आणि हलक्या हाताने मिसळायचं आहे. मग भाजीचा टेक्स्चर ना एकदम परफेक्ट तयार होतो. आणि अजून एक टिप सांगते, जर तुम्ही पाणी जास्त झालं असेल ह्यामध्ये तर आपल्याकडे जो शेव असतो ना तर ते थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, पावडर तयार करून घ्या आणि मग घाला. मग नंतर ना एकदम मस्त अशी ग्रेव्ही टाईपमध्ये ना की तुमची शेवची भाजीसुद्धा तयार होत असते. तर ही भाजी आपल्याला गरम फुलक्यासोबत किंवा पोळी पावाबरोबरसुद्धा अप्रतिम लागतं. सो एकदा नक्कीच करून बघा. जी मी रेसिपी सांगितली ती परफेक्ट आहे, त्यामुळे घरच्यांकडून तर नक्कीच तुम्हाला कौतुक मिळणारच आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगा की पुढच्या वेळी कोणती रेसिपी तुम्हाला पाहिजे आहे. तोपर्यंत हॅपी कुकिंग आणि छान छान मस्त असं बनवा आणि तुमची रेसिपी कशी झाली तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सोनाली जैन फूड लाईफ.